नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. मधुराचे आई बाबा घरी आले तशी ती आनंदानं त्यांच्या समोर गेली आणि तिनं विचारलं, आई, मला दाखव ना, माझ्यासाठी कोणता ड्रेस आणलायस तू काव्याताईच्या लग्नात घालण्यासाठी. तसा आईनं तिच्यासाठी आणलेला ड्रेसचं कापड तिच्या हातात दिलं. ड्रेसचं कापड पाहून मधुरानं मात्र नाक मोरडलं. काय आई, किती साधा ड्रेस आहे आणि आजकाल असा पंजाबी ड्रेस घालून कोणी लग्नात जातं का? काव्याताई बघ, किती छान छान ड्रेसेस घालते नेहमी आणि तू मला कधीच काही चांगलं घेऊन देत नाहीस. मधुरा नाराजीनं म्हणाली. मधुरा, जास्त बोलू नकोस, जे आणलंय ते घाल आणि आईला असं उलट बोलणं मला आवडणार नाही, बाबा म्हणाले. तशी मधुरा थोड्या रागातच खोलीत निघून गेली. तिला असं नाराज झालेलं पाहून आईला वाईट वाटलं, पण तिचाही नाईलाज होता. त्यांच्या परिस्थितीला जे शक्य होतं तेच त्यांना वापरावं लागणार होतं. ही आहे आपल्या कथेची नायिका मधुरा. 17 वर्षांची एक अल्लड मुलगी, जी नुकतीच वयात येऊ लागली. शहरात राहणाऱ्या तिच्या आत्याच्या मुलीला पाहून आपणही चांगले कपडे घालावेत आणि सुंदर दिसावं असं तिला हल्ली वाटू लागलंय. त्यामध्ये आत्यासुद्धा, तू माझ्या घरी असतीस तर तुला छान छान कपडे घेतले असते असं सतत म्हणत राहायची. त्यामुळे मधुराला आता आपण गरीब घरचे आहोत म्हणून वाईट वाटू लागलं होतं. तिच्या मनात सतत हा विचार असायचा की आपण आत्यासारखे श्रीमंत का नाही आहोत. तशी त्यांची परिस्थिती काही फारशी वाईट नव्हती. मधुराचे बाबा शेतकरी होते आणि हे दिवस पेरणीचे होते. त्यामुळे होतं नव्हतं ते सारं त्यांनी पेरणीसाठी खर्च केलं होतं आणि त्यांच्या एकुलत्या एका बहिणीच्या मुलीचं लग्न असल्यानं त्या लग्नासाठी सुद्धा पैशांची सोय लावावी लागणार होती. काव्याला काहीतरी मोठं आंदण म्हणजेच लग्नात मुलीला दिली जाणारी भेटवस्तू द्यावी लागणार होती. शिवाय आहेर सुद्धा चांगला महागातला लागणार होता. अशातच मधुराला जो ड्रेस आवडला होता तो 4-5 हजारांपर्यंत तरी गेला असता. पण सध्या एवढा महाग ड्रेस परवडत नसल्यानं तिच्या आईनं स्वतःच्या मर्जीनं तिच्यासाठी एक छानसं कापड आणलं होतं आणि तिची आई घरीच शिलाईचं काम करायची, त्यामुळे शिलाईचा वेगळा खर्च येणार नव्हता. पण मधुरा मात्र यासाठी रुसून बसली होती. काव्याच्या लग्नाला अजून 1 महिना बाकी होता. काव्या तिच्या मीना आत्याची मुलगी होती. मीना आत्या घरी चांगलीच श्रीमंत होती. आत्याचे मिस्टर चांगल्या नोकरीवर होते. आत्याला 2 मुलं होती. एक काव्या, जिचं लग्न ठरलं होतं, आणि दुसरा कबीर, जो तिच्यापेक्षा लहान होता. मीना आत्या नेहमीच मधुराला म्हणायची की तू माझ्या घरी राहायला ये, मी तुला असेच कपडे घेत जाईन, तुझे खूप लाड करेन. मधुराला सुद्धा आता असंच वाटायचं की आपण आत्याच्या घरी जन्माला आलो असतो तर किती छान झालं असतं. काव्या खूप चांगले आणि महागातले कपडे वापरायची. मधुराला तिचे कपडे खूप आवडायचे, पण तिच्या इतकी चांगली परिस्थिती नसल्यानं मधुराला आहे त्यावरच समाधान मानावं लागायचं. तशी मधुरा जरा समजूतदार होती, पण कधी कधी तिला या सर्वांचा राग येई. ती सतत तिच्या आईला बोलून दाखवी की देवानं मला आत्याच्या घरी का जन्माला घातलं नाही. आईला तिच्या बोलण्याचं वाईट वाटायचं, पण मधुरा आपल्याला कधीतरी समजून घेईल हे तिला माहीत होतं. आजही मधुरा अशीच रागात होती. घरातली कामं आटोपल्यानंतर तिची आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली, रागात आहेस बाळा? हो, असं म्हणून मधुरा रागात म्हणाली. तू वाईट वाटून नको घेऊस. बाबांजवळ खरंच जास्त पैसे नव्हते आणि पुढे लग्नात देखील बरेच पैसे खर्च होणार आहेत. तू खूप समजूतदार आहेस ना. पैसे आले की तुला हवा तसा ड्रेस आपण घेऊयात. आई तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवत म्हणाली. मधुरा मात्र काहीच बोलली नाही, कारण ती रागात होती. ती तशीच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी तिची आत्या काही कामानिमित्तानं बाजूच्या गावात आली होती. भावाची भेट घ्यावी म्हणून आत्या तिथलं काम उरकून मधुराच्या घरी आली. मधुरा आणि तिचा लहान भाऊ शुभम आत्याला पाहून मात्र फार खुश झाले. सगळ्यांच्या भेटी झाल्यावर आत्या घरी जायला निघाली, तेव्हा जाताना आईला म्हणाली, बहिणी, मधुराला माझ्यासोबत पाठवशील का? तेवढीच लग्नापर्यंत काव्याला सोबत होईल. मधुरा तर आत्याच्या घरी जाण्याच्या विचारानंच फार खुश झाली होती. तिची आई मात्र आतापासूनच तिला पाठवावं की नाही या विचारात होती, कारण लग्नाला अजून 1 महिना शिल्लक होता. पण इकडे मधुरा मात्र आत्याच्या घरी जायला खूपच उतावीळ होती. शेवटी ननंदेच्या आग्रहापुढे आणि मधुराच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही आणि त्यांनी मधुराला आत्यासोबत जायची परवानगी दिली. मधुरा खूप खुश झाली. तिनं पटपट तिची बॅग भरली आणि आत्याच्या घरी जायला निघाली.
आत्याच्या घरी आल्यावरती काव्याताईला भेटून मधुराला खूप आनंद झाला. पहिला दिवस खूप मजेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा झोपेत असताना आत्या आली आणि मधुराला गदगद हलवून झोपेतून उठवलं. किलकिल्या डोळ्यांनी ती आत्याकडे पाहत होती. इतक्यात तिची आत्या म्हणाली, अगं घड्याळात बघ, 6:30 वाजलेत. घरी आपण एवढा वेळ झोपतो का? आईनं हे शिकवलं का तुला? नाही आत्या, झोप उघडली नाही बघ माझी. उद्यापासून रोज 6:30ला उठत जा, आत्या म्हणाली. तशी मधुरा झोपेतून उठली. तिनं आंघोळ वगैरे उरकली आणि रूममध्ये येऊन पाहते तर आत्याची मुलगी अजूनही झोपलेलीच होती. इतक्यात तिच्या आत्यानं तिला आवाज दिला, अगं मधुरा, आज काव्याच्या सासरची मंडळी येणार आहेत. खरेदीला केव्हा आणि कुठे जायचंय ना ते ठरवायचंय. तू घरातला केर वगैरे काढ आणि मी चहा नाश्त्याचं पाहते. आपण पटापट घरातली कामं आवरून घेऊ, आत्या म्हणाली. तशी मधुरा कामाला लागली. त्यानंतर मग काव्या उठली. घरच्या सर्वांचा चहा नाश्ता झाला तोवर मधुराला साफसफाईचं काम होतं. सर्वांचा नाश्ता झाल्यावर मधुरानं सुद्धा मग नाश्ता केला. त्यानंतर बराच वेळ घरातील कामं पुरली तिला. काव्या मात्र दिवसभर आज हा ड्रेस घालू की तो ड्रेस घालू हे ठरवत होती. त्यानंतर दुपारच्या वेळेला काव्याच्या सासरकडची मंडळी आली आणि त्यांच्यासाठी आत्यानं मधुराच्या मदतीनं स्वयंपाक केला. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात आणि जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये नक्की काय होत आहे ते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.